पेण नगर परिषदेच्या इंडोर गेम हॉलमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी लागणारे 1.21 लाख रुपये किमतीचे ब्रास धातू चोरीला गेल्याची घटना 14 जानेवारीला घडली होती। शिल्पकार गणेश मयेकर यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सीसीटीव्ही फुटेज नसतानाही पोलिसांनी गुप्त बातमीदार व परिसरातील कॅमेऱ्यांच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपींचा शोध लावला। तरुण चव्हाण व राम गवळी या दोघांना अटक करून 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासात त्यांनी आणखी एका चोरीची कबुली दिल्याने दुसरा गुन्हाही उघडकीस आला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिसांनीही उल्लेखनीय कामगिरी केली। उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 20 जानेवारी रोजी महाविकास आघाडीतर्फे जासई जिल्हा परिषदेतून माजी सदस्य डॉ मनीष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तसेच जासई पंचायत समिती गणातून माजी सभापती नरेश घरत यांच्या पत्नी सौ निर्मला घरत आणि चिर्ले गणातून युवा नेते दीपक मढवी यांच्या पत्नी सौ प्रियंका मढवी यांनी अर्ज सादर केले। भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शेकाप व शिवसेना उबाठा एकत्र आले आहेत। यावेळी विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून प्रचाराची अधिकृत सुरुवात केली। जगदीश्वर मंदिरात पूजा करून शिवसमाधीसमोर नतमस्तक होत उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले, मंदा अवकीरकर, प्रेरणा सावंत, मनाली काळीजकर, नूतन मोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। रायगडाच्या पवित्र भूमीतून प्रचारास प्रारंभ करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजप सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाला आहे। पाली येथे माध्यमांशी बोलताना भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल असा विश्वास व्यक्त केला। राज्यातील नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांतील यशानंतर भाजप रायगडमध्ये संघटनात्मकदृष्ट्या क्रमांक 1 पक्ष बनला असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात भाजपसाठी पोषक वातावरण असून पक्षाची रणनीती प्रभावी ठरेल असा दावा त्यांनी केला। आगामी निवडणुकीत भाजप करिश्मा दाखवेल असा ठाम विश्वास देसाईंनी व्यक्त केला। उरण तालुक्यातील चाणजे विभागातील सिद्धिसागर कडू यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला। याचवेळी महाविकास आघाडीच्या वतीने सिद्धी कडू यांची चाणजे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली। कार्यक्रमास नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, दीपक भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सिद्धी कडू यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पेण तालुक्यातील वडखळ गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे यांनी शेतकरी कामगार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शेकापचे तालुका चिटणीस प्रल्हाद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते। यापूर्वी 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी नेतृत्व केले आहे। वडखळ परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। जलजीवन मिशनच्या टाक्या बांधूनही पाणी पुरवठा होत नसल्याने जनतेला सक्षम नेतृत्व हवे असून ते नेतृत्व संजय जांभळेच देऊ शकतात असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले। घे भरारी माणगाव महिला वकील संघाच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सव पर्व 2 चे सामने शनिवार 17 जानेवारी 2026 रोजी तिलोरे हॉटेल मानस येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मुकेश कमलाकर पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम.ए. पठाण आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती ए.पी. मानव यांनी केले। कार्यक्रमात क्रिकेट, कबड्डी, संगीत खुर्ची व बुद्धिबळ यांसारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये महिला वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खेळांचा आनंद घेतला। कार्यक्रमास माणगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोहन मेहता, उपाध्यक्ष अॅडव्होकेट पुंडलिक मालोरे, सहसचिव अॅडव्होकेट सुजित मेहता यांच्यासह अनेक वकील व मान्यवर उपस्थित होते। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।